Let us discuss about the points that are let us discuss the problems in the chapter 1 11th standard solve example of first chapter. Solve example of first chapter. त्यातला पहिला क्वेश्चन आहे solve example मध्ये. Mass of one atom of oxygen is this gram. What is the atomic mass of oxygen in U? What is the atomic mass of oxygen in U? Atomic mass unit विचारलेले आहे. Atomic mass unit हे विचारलेले आहे. कशापासून विचारले तर ग्राम वेट पासून. कशापासून विचारले तर ग्राम वेट पासून. ज्यावेळेस जी वरून यू विचारला जातो, ज्यावेळेस जी वरून यू विचारला जातो त्यावेळेस आपण 1.66056 10 to the power -24 ने डिवाइड करतो. 10 to the power -24 ने काय करतो डिवाइड करतो. सो याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला काय दिलं आहे बघा. याच्यामध्ये दिलं आहे मास ऑफ ॲटम ऑफ ऑक्सिजन. मास ऑफ ॲटम ऑफ ऑक्सिजन ते दिलेलं आहे 26.56896 10 to the power -24 ग्राम्स. आणि ग्रामपासून यूमध्ये काढायची व्हॅल्यू. कशामध्ये काढायची यूमध्ये. तर ते करण्यासाठी काय करावं लागतं डिवायडेड. सो आपल्याला काय करावं लागणार इथं बघा. आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे. 1U इज इक्वल टू 1.66056 10 to the power -24 ग्राम. देअरफॉर मास ऑफ ऑक्सिजन इन यू, मास ऑफ ऑक्सिजन इन यूच्या टर्ममध्ये जर बघितलं ते काय येणार आहे 26.56896 10 to the power -24 डिवायडेड बाय 1.66056 10 to the power -24. हे -24 एकमेकांना कॅन्सल आउट करतील आणि यांच्या दोघांचा फक्त भागाकार होईल. 26.56896 डिवायडेड बाय 1.66056 आणि याचा आन्सर येतं 16. याचा आन्सर येतं 16U. लक्षात ठेवायचं आहे. सेम कंडिशनमध्ये जर बघितलं तर तसंच मास ऑफ हायड्रोजन पण फाइंड आउट करता येतं. त्याची काही गरज नाही आहे. हे झालं सोल्युशन. पहिल्या क्वेश्चनचं सोल्युशन. याच्यामध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस जी वरून यू करायचं असतं, जी वरून म्हणजे ग्रामवरून जर यू ॲटॉमिक मास युनिट फाइंड आउट करायचे त्यावेळेस 1.66056 ने डिवाइड करायचं 10 to the power -24 ने. आणि ज्यावेळेस यू वरून जी काढायचं असेल, महत्त्वाचा पॉईंट इथं, ज्यावेळेस यू वरून जी फाइंड आउट करायचं असेल त्यावेळेस मल्टिप्लाय करायचं असते 1.66056 10 to the power -24 ने मल्टिप्लाय करायचं. आणि ज्यावेळेस जी वरून यू विचारला असेल, एक मिनटं, ज्यावेळेस जी वरून यू फाइंड आउट करा म्हटले असतील, जी वरून यूला फाइंड आउट करा म्हटले असतील त्यावेळेस डिवाइड करायचे 1.66056 10 to the power -24. ठीक आहे. हे झालं सोल्युशन. हा त्याच्यामध्ये मेन फॉर्म्युला होता. याच्यावरती CETला क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट वन इज कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन युजिंग द फॉलोइंग डाटा. सो आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढण्यासाठी नॅचरल अबंडन्स किती आहे इथं टोटल येणारे 100%. ॲटॉमिक मास गुणिले नॅचरल अबंडन्स केलं. ॲटॉमिक मास गुणिले नॅचरल अबंडन्स म्हणजे पर्सेंटेज केलं म्हणजे प्रत्येकाचं आणि डिवायडेड बाय 100 केलं की याचा आन्सर मिळून जाणार. म्हणजे काय केलं बघा. पहिलं बघा ॲटॉमिक मास ऑफ द NE20 ज्याचा ॲटॉमिक मास किती आहे 20 ती किती आलं 19.9924. ॲटॉमिक मास किती आहे हे गुणिले नॅचरल अबंडन्स किती आहे 90.92 प्लस 20.9940 इंटू 0.26 प्लस 21.9914 इंटू 8.82 आणि डिवायडेड बाय 100. हे प्रत्येक कॅल्क्युलेशन करायचं. लॉग टेबलचा यूज करून हे कॅल्क्युलेशन करायचं आणि हे कॅल्क्युलेशन झालं की याचं फायनली आन्सर काय येणार आहे. याचं फायनली आन्सर येणार आहे 20.1707U. हे आन्सर कशामध्ये आलेलं आहे यूमध्ये. हे ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे त्याचं. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन 20.17. नेक्स्ट क्वेश्चन येतो थर्ड क्वेश्चन. फाइंड द mass of one molecule of oxygen. Find the mass of one molecule of
ऑक्सिजन O2 in AMU and in a grams. आता मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन जर बघितलं, मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन, तर मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन कसा तयार होतो बघा. मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन तयार कसा होतो तर महत्त्वाचं, ज्यावेळेस 2 ऑक्सिजन मॉलिक्यूल एकत्र येतात त्यावेळेस मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन तयार होणार आहे. एका ओचं मास असतं 16 U, एका ओचं मास किती असतं 16 U. तर एका ओचं आणि दुसऱ्या ओचं पण किती आहे 16. मग हा जो 16 U हे झालं ॲटॉमिक मास. मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजनमध्ये जर बघितलं तर ऑक्सिजनचे किती ॲटम आहेत 2 आहेत. मग 16 + 16 हे झालं 32 U. हे मास कोणाचं झालं O2च्या मॉलिक्यूलचं मास झालं. कोणाचं झालं O2च्या मॉलिक्यूलचं मास झालं. आता U पासून G फाइंड आउट करायचं आहे. U पासून परत G फाइंड आउट करायचं आहे. तर U पासून जर G फाइंड आउट करायचं असेल, या U पासून जर ग्राममध्ये जर वेट काढायचं असेल तर मल्टिप्लाय बाय काय करावं लागतं 1.66056 10⁻⁻24 ग्राम. हे मल्टिप्लिकेशन केलं की आन्सर येणार आहे ग्राममध्ये. आणि ते आन्सर काय येतं बघा 32 × 1.66056 10⁻⁻24. आणि हे सोडवल्यावरती आन्सर येतं 53.1379 × 10⁻⁻24 ग्राम. आन्सर आहे ग्राममध्ये. ठीक आहे. ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलमध्ये किती ऑक्सिजन असतात, ॲटम किती एकत्र येतात, 2 ॲटम एकत्र येऊन तो मॉलिक्यूल तयार होतो म्हणून हे. ठीक आहे. हे झालं सोल्युशन, हे आन्सर आहे, हे पण आन्सर आहे. ठीक आहे. आणि हे पण आन्सर आहे. झाले 3 क्वेश्चन. नंतर 4th क्वेश्चन. फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ द NaCl. NaClमध्ये बघा, NaClमध्ये काय आहे, Na आणि Cl ह्या दोघांचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास जर फाइंड आउट केलं, Naचं काढायचं, Clचं काढायचं आणि त्यांची बेरीज करायची. काय करायची बेरीज. आता हा जो NaCl नावाचा जो कंपाऊंड आहे NaCl, या NaClमध्ये 2 गोष्टी आहेत, एक आहे Na आणि दुसरा आहे Cl. द फॉर्म्युला मास काढण्यासाठी याचा आपल्याला ॲटॉमिक मास काढावं लागेल आणि या Clचं पण आपल्याला काय करावं लागेल, ॲटॉमिक मास फाइंड आउट करावं लागेल. Na + Cl यांच्या दोघांच्याही ॲटॉमिक मासची ज्यावेळेस आपण बेरीज करू त्यावेळेस ते भेटेल. Naचं जे ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे ते 23 आहे U आणि याचं किती आहे 35.5 U आहे. 35.5 U. आणि या दोघांची बेरीज केली तर काय येणार आहे 58.5 U. काय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ द NaCl. ॲव्हरेज ॲटॉमिक मास किंवा यालाच म्हणतो आपण फॉर्म्युला मास. यालाच काय म्हणतो फॉर्म्युला मास ऑफ NaCl. मास ऑफ NaCl. फॉर्म्युला मास ऑफ द NaCl इज दिस, राईट. नंतर आहे सेकंड पार्ट आहे CuNO3 कॉपर NO3 2 टाइम्स. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याचा ॲव्हरेज फॉर्म्युला मास काढत असण्यासाठी फॉर्म्युला मास इज इक्वल टू नंबर ऑफ कॉपर ॲटम्स किती येत नाही, म्हणजे 1 म्हणलं 1 × Cu ॲटॉमिक मास प्लस 2 × नायट्रोजन आणि 6 × ऑक्सिजन. 6 × ऑक्सिजन की ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ द ते. ठीक आहे, एकत्र झालं ते. आता याच्यावरती ज्यावेळेस आपण सोडू त्यावेळेस काय येणार आहे बघा, जे कॉपर आहे त्याचं किती येते 63.5 प्लस 2 × N. 2 × N किती येणार आहे 2 × 14 प्लस 6 × 16 आणि हे जर सोडवलं तर किती येते बघा 63.5 प्लस 14×28 प्लस 16×96 यांची सगळ्यांची बेरीज केली तर आन्सर येतं 187.5 U. 187.5 U. हे कशाचं आहे फॉर्म्युला मास ऑफ CuNO3 कॉपर नायट्रेटचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास किंवा फॉर्म्युला मास आहे. फॉर्म्युला मास किती आलं U मध्ये हे असं केलं, सगळ्यांची बेरीज केली सरळ. नंतर अजून एक क्वेश्चन विचारला जातो किंवा फाइंड आउट करायला विचारतात. फाइंड द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ द. हा क्वेश्चन प्रॅक्टिससाठी CaSO4 याचं फॉर्म्युला मास किती येईल, CaSO4 याचं फॉर्म्युला मास किती येईल जर की सल्फरचं 32.1 U असेल, कॅल्शियम सल्फेटचं चाललं आहे 14.1 U असेल आणि ऑक्सिजन असेल 16 U. तर CaSO4 याचं मास किती येईल, फॉर्म्युला मास किती येईल, हा क्वेश्चन ट्राय करायचा आहे. येतो आहे का. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन येतो
फिफ्थ क्वेश्चन, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ अँड मॉलिक्यूल प्रेझेंट इन युरिया. आता हे जे युरिया आहे, युरिया काय असतं ते माहिती पाहिजे. सोल्युशन फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ युरियाचा फॉर्म्युला काय येतो बघा, NH2 COO NH2. आता हे NH2चा जो फॉर्म्युला मास आहे ते फॉर्म्युला मास फाइंड आउट करावं लागेल किंवा पूर्ण मॉलिक्युलर मास फाइंड आउट करावं लागेल युरियाचं, आणि त्याच्यावरून आपल्याला क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करू शकतो. आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं बघा, आता हे जे NH2CO NH2 हे काय आहे, फॉर्म्युला मास ऑफ द युरिया, आणि याचं जर ॲव्हरेज ॲटॉमिक मास बघितलं किंवा मॉलिक्युलर मास जर फाइंड आउट करायचं म्हणलं, मॉलिक्युलर मास ऑफ युरिया, याच्यामध्ये कार्बन किती आहे 1, ऑक्सिजन किती आहे 1, नायट्रोजन किती आहे 2, आणि हायड्रोजन किती आहेत 4. हायड्रोजन किती आहेत 4. प्रत्येकाचा मास जर बघितलं तर बघा, कार्बनचं झालं 12, ऑक्सिजनचं झालं 16, नायट्रोजनचं झालं 2 × 14, आणि हायड्रोजनचं झालं 1 × 4 किंवा 4 × 1 म्हणलं किंवा 1 × 4 म्हटलं तरी 12 + 16 + 28 + 4. मग याचा आन्सर येतं आहे जवळजवळ 60 ग्राम पर मोल, 60 ग्राम पर मोल. ठीक आहे, हे झालं मोलार मास, एका मोलचं किती मास, ग्राम पर मोल म्हणजे एका मोलचं किती मास. ठीक आहे, मग नंबर ऑफ मोल्स जर फाइंड आउट म्हटलं, नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया याचा एक पहिला जो फॉर्म्युला येतो, पहिला फॉर्म्युला येतो गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास, गिवन मास डिवायडेड बाय द मॉलिक्युलर मास. गिवन मास किती दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, गिवन मास आर गिवन इन द क्वेश्चन 5.6 ग्राम, 5.6 ग्राम डिवायडेड बाय 60 ग्राम, 5.6 ग्राम डिवायडेड बाय 60 ग्राम. आणि ज्यावेळेस याचा आपण फाइंड आउट करू आन्सर, याचा आन्सर येतं 0.0933 मोल. हे झाले नंबर ऑफ मोल्स. ज्यावेळेस आपण याचं कम्पॅरिझन म्हणजे सेकंड फॉर्म्युला ऑफ नंबर ऑफ मोल्समध्ये येतो, एक गोष्ट माहिती आहे, एक मोल कंटेन्स 1 मोल कंटेन्स 6.022 10⁻23 मॉलिक्युल्स. तर 0.0933 मोल कंटेन्स हाऊ मेनी मॉलिक्युल्स. मध्ये एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू number of molecules is equal to given number of mole, given mole किती आहे 0.09, given mole into Avogadro number आणि याचा आन्सर जर फाइंड आउट करायचं म्हणलं तर किती येणार, गिवन मोल किती आहे 0.0933 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर काय 6.022 10⁻23 आणि हे जर सोडवलं तर याचा आन्सर येतं 0.518 10⁻23. एवढे नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट असतील, एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील त्या गिवन कंपाऊंडमध्ये, एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील. ठीक आहे, हे झालं सोल्युशन याचं. नंतर 6th क्वेश्चन, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स, म्हणजे थर्ड फॉर्म्युला यूज करायचा आहे नंबर ऑफ ॲटम्सचा, म्हणजे एनएने डिवाइड केलं किंवा एनएने मल्टिप्लाय केलं की नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटतात. इन इच ऑफ द फॉलोविंग 52 मोल्स ऑफ आर्गन, म्हणजे काय करायचं 52 × एन करायचं आहे. ठीक आहे, नंतर 52 U ऑफ हेलियम, हेलियम हे झालं फर्स्ट कंडिशनमध्ये असं सोडायचं 52 मोल्स ऑफ आर्गॉन. याचा तर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असल्यामुळे याचा आन्सर लगेच जमेल 52 मोल्स ऑफ आर्गॉन ते जमेल. नंतर 52 U ऑफ सेकंड क्वेश्चनमध्ये काय म्हणता येईल 52 U ऑफ हेलियम. आता हेलियमचे जे नंबर ऑफ मोल्स आहेत ते नंबर ऑफ मोल्स पहिल्यांदा फाइंड आउट करावे लागतील. नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम, 1 मोल ऑफ हेलियम हॅज ॲटॉमिक मास युनिट ऑफ 4U. किती असतं 4U. मग याचे नंबर ऑफ मोल्स जर बघितलं तर याचे नंबर ऑफ मोल्स असतात 52 गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास किंवा ॲटॉमिक मास म्हटलं तरी चालते. इथं 52/4 हे तर 13, हे तर 30. ह्या 13ला ज्यावेळेस आपण एन मल्टिप्लाय करू त्यावेळेस आपल्याला गिवन नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ हेलियम मिळेल, हे आन्सरचा पार्ट आहे. ठीक आहे, इथं पण याचं जे आन्सर असेल ते इथंच. ठीक आहे, हे कुणाचं आहे आर्गॉनचं, हे झालं हेलियमचं.
नंतर थर्ड कंडिशन कोणाची असणार आहे 52 ग्राम ऑफ हिलियम 52 ग्राम ऑफ हिलियम. या दोघांचे आन्सर सेम असणार आहे. या दोघांचे आन्सर सेम असणार आहे. ठीक आहे. एक सेकंड, इथे जरा थोडीशी गफलत झालेली आहे. 52 यू म्हणजे काय बघा, हे ॲटॉमिक मास डिनोट करतं. हे काय करतं, सेकंड कंडिशन चुकलेली आहे. हां 1.6 प्रॉब्लेम नंबर 6 पाहतोय आपण. याचं सोल्युशनमध्ये बघा, याच्यामध्ये पहिलं म्हणलं आहे फाइंड कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन इच ऑफ द फॉलोविंग. पहिलं त्यातले ते 52 मोल्स ऑफ आर्गॉन. आता कोणताही सबस्टन्स जरी असला तर त्याच्या एक मोलमध्ये आपल्याला माहिती आहे NA इतके मॉलिक्यूल असतात, NA इतके मॉलिक्यूल असतात. मग याचा आन्सर फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, 52 मोल्स आहेत म्हणजे काय करावं लागेल 52 इंटू NA. याचं काय करावं लागेल 52 इंटू NA. आणि याचा आन्सर जवळजवळ येतं 3.144 10 to the power 25 इतके मॉलिक्यूल याच्यामध्ये प्रेझेंट असतील. नंतर सेकंड कंडिशन आहे 52 U ऑफ हिलियम. आता यू म्हणजे काय, यू म्हणजे ॲटॉमिक मास म्हटलं आहे. ॲटॉमिक मास एक गोष्ट तर क्लिअर पाहिजे, एका ॲटमचं 1 ॲटम ऑफ हिलियम याचं मास असतं 4U. तर 52U म्हणजे किती ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स किती, तर लक्षात ठेवायचं 52 भागिले 4 केलं तर काय भेटणार आहे नंबर ऑफ ॲटम्स आणि ते किती आहे 13. देर आर 13 नंबर ऑफ ॲटम्स आर देअर. नंबर ऑफ ॲटम्स ठीक आहे 13 आहेत, कारण की एका ॲटमचं मास किती आहे 4U. तर किती ॲटमचं मास 52 असेल तर आन्सर काय आहे 52 भागिले 4. ठीक आहे. नेक्स्ट वन इज थर्ड पार्ट ऑफ द क्वेश्चन. थर्ड पार्टमध्ये काय म्हणले 52 ग्राम ऑफ हिलियम किंवा 52 ग्राम ऑफ हिलियम. सो ॲज वी नो दॅट हिलियम जो हिलियम आहे त्या हिलियमचा ॲटॉमिक मास काय आहे बघा, ॲटॉमिक मास इन ग्राम. ॲटॉमिक मास इन ग्राम ते असतं. ॲटॉमिक मास ऑफ द हिलियम इन ग्राम इज 4 ग्राम. आता मग नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास. गिवन मास किती आहे 52 ग्राम, मॉलिक्युलर मास किती आहे 4 ग्राम. मग नंबर ऑफ मोल्स किती झाले 13. नंबर ऑफ मोल्स किती झाले 13. देर आर 13 नंबर ऑफ मोल्स किती झाले 13. आणि ज्यावेळेस नंबर ऑफ पार्टिकल्स पाडायचे, नंबर ऑफ पार्टिकल्स फाइंड आउट करायचे, त्यावेळेस नंबर ऑफ मोल्स इंटू NA करावं लागतं. इंटू NA म्हणजे काय 13 इंटू 6.022 10 to the power 23. आणि याचा आन्सर येतं 78,226 याच्या आसपास काहीतरी येतं 10 to the power 23 ॲटम्स ऑफ द हिलियम्स आर देअर. टोटल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द हिलियम आर देअर. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट येतो शेवटचं सॉल्व एक्झाम्पल आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया गॅस इन 67.2 DM क्यूब ऑफ मेजर्ड ॲट STP. इथं व्हॉल्यूम दिलेलं आहे व्हॉल्यूम. आता जे नंबर ऑफ मोल्स आहे त्या नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करण्याचा एक फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स 1 मोल इज इक्वल टू 3 टर्म्समध्ये म्हणलेलं आहे 1 मोल इज इक्वल टू 22.4 DM क्यूब और 22.4 लिटर म्हणजे 1 मोल असतं. नंतर 1 मोल इज इक्वल टू मोलार मास किंवा मॉलिक्युलर मास अँड अनदर पार्ट इज 1 मोल इज इक्वल टू NA. 1 मोल इज इक्वल टू NA. 1 मोल इज इक्वल टू 22.4 लिटर अँड 1 मोल इज इक्वल टू मॉलिक्युलर मास. And to find the number of moles, we have formula. That is nothing but we have formula. Number of moles is equal to मासच्या टर्ममध्ये जर म्हटलं मासच्या टर्ममध्ये तर काय म्हणतो गिवन मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास. जर नंबर ऑफ मॉलिक्युल्सच्या टर्ममध्ये म्हटलं नंबर ऑफ मॉलिक्युल्सच्या टर्ममध्ये तर काय म्हणतो आपण गिवन नंबर ऑफ
molecules divided by Na, and third part is number of व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये जर म्हटलं व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये तर म्हणतो आपण गिवन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय 22.4 लिटर और 22.4 dm3. 1 dm3 is equal to 1 liter. 1 dm3 is equal to 1 liter. So here इथं काय म्हटलेलं आहे बघा, नंबर ऑफ मोल्स अँड नंबर ऑफ मॉलिक्यूल, दोन पार्ट आहेत क्वेश्चनमध्ये. नंबर ऑफ मोल्स ऑफ द NH3. सो इथं काय म्हटलेलं आहे, गिवन NH3चं नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे. तर याच्यामध्ये पहिला पॉईंट काय येणार, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय द 22.4 dm3. आणि ज्यावेळेस आपण याला सोडवू काय येणार आहे, 67.2 अपॉन 22.4. हे जे उत्तर किती येतं, याचं उत्तर जवळजवळ 3 येतं. 3 मोल ऑफ NH2. देर आर 3 मोल ऑफ NH2 आर देअर. आणि ज्यावेळेस या 3 मोल्सला आपण सेकंड म्हणजे पहिल्या केसमध्ये आपण वापरला, इथं वापरला आपण थर्ड फॉर्म्युला हा. आता आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथं काय वापरायचं आहे, गिवन नंबर ऑफ मॉलिक्यूल इज इक्वल टू Na इंटू नंबर ऑफ मोल्स. मग Na किती आहे, 6.022 10 to the power 23 इंटू नंबर ऑफ मोल्स किती आहे 3. आणि याचा आन्सर इथं याचा आन्सर येणार आहे 18,066 10 to the power 23 नंबर ऑफ पार्टिकल्स आर देअर. म्हणजे पहिल्याचं ह्याचा आन्सर काय आलं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय आले 18.66 10 to the power 23 मॉलिक्युल्स. आणि नंबर ऑफ मोल्स काय आले 3 मोल्स आर देअर. पेपरला याच्यावरती क्वेश्चन विचारतात. हे झाले सॉल्व एक्झाम्पल. आता हा जो पहिला टॉपिक होता सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ द केमिस्ट्री, याचे जे फॉर्म्युला आहेत तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. त्यातला पहिला फॉर्म्युला येतो ॲटॉमिक मास युनिट अँड ग्राम, वेट इन अ ग्राम. म्हणजे U2G G2U. U2G करण्यासाठी मल्टिप्लिकेशन करावं लागतं 1.66056 10 to the power -24 ने. आणि G2U करण्यासाठी डिवाइड करावं लागतं. काय करावं लागतं, डिवाइड. यानेच 1.66056 10 to the power -24. सेकंड फॉर्म्युला बघितला आपण, फॉर्म्युला मास इज नथिंग बट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कंपोनंट. जे कोण असेल त्यांचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास फाइंड आउट केलं जातं. नंतरचा फॉर्म्युला आपण बघितला आपण नंबर ऑफ मोल्स. त्याच्या आधी 1 मोल म्हणजे किती माहिती पाहिजे. 1 मोल 3 टर्ममध्ये सांगू शकतो. 1 मोल म्हणजे 3 टर्ममध्ये त्याला डिफाईन करू शकतो. एक म्हणजे मासच्या टर्ममध्ये 1 मोल इज इक्वल टू मास किती असतं, 1 मोल इज इक्वल टू व्हॉल्यूम किती असतो, आणि 1 मोल म्हणजे किती नंबर ऑफ पार्टिकल असतात, नंबर ऑफ पार्टिकल्स ॲटम मॉलिक्यूल असू शकतात ते. ज्यावेळेस मास हे मॉलिक्युलर मास इतकं असेल त्यावेळेस 1 मोल असतं. ज्यावेळेस व्हॉल्यूम हा 22.4 dm³ किंवा 22.4 लिटर इतका असेल त्यावेळेस ते 1 मोल व्हॅल्यू असते. आणि ज्यावेळेस नंबर ऑफ पार्टिकल Na इतके असतील म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर इतके असतील त्यावेळेस ती व्हॅल्यू 1 मोल इतकी असते. ठीक आहे. मग फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचं. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू, पहिला फॉर्म्युला येतो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू, आता नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास. हा झाला मासच्या टर्ममध्ये. दुसरा फॉर्म्युला येतो गिवन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय 22.4 लिटर और dm³ और याद. आणि नंतर येतं थर्ड फॉर्म्युला येतो गिवन नंबर ऑफ पार्टिकल्स डिवाइडेड बाय Na. इज अ ॲव्होगॅड्रो नंबर. हे 3 फॉर्म्युले आहेत नंबर ऑफ मोल्सचे.
याच्यावरती पेपरला क्वेश्चन विचारतात आणि सॉल्व एक्झाम. ठीक आहे.